कॅन्सर आणि वय याचा काही संबंध आहे का? म्हणजे ठराविक असं कोणतं वय आहे का ज्यामध्ये माणसाला कॅन्सर होण्याची शक्यता सर्वाधिक असते? नाही का, वय आणि कॅन्सर होण्याचा धोका मला असं वाटतं, की जसं वय वाढत जातं, तसा हा धोका पण वाढत जातो. तर त्या दृष्टीनं जसं जे बरेचसे कॅन्सर असे आहेत, की अ, अ, ज्याला आपण जेरॅट्रिक पॉप्युलेशन असं म्हणतो, की 60च्या पुढचं जे काही वय आता पुढे असेल, तर त्यांनी नियमितपणे 6 महिन्याला, वर्षातून काही तपासण्या केल्या पाहिजेत. जसं प्रोस्टेट कॅन्सर आहे, की ते पुरुषांमध्ये एन्लार्ज होतं प्रोस्टेट जसं वय वाढतं तसं. तर त्याच्यात धोका निर्माण होऊ शकतो, निर्माण असतो. तसंच स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा जसं वय वाढतं तसे हे कॅन्सरचा धोका वाढत असतो. म्हणून मला असं वाटतं, की पुरुषांनी पण आणि स्त्रियांनी पण काही ठराविक वयानंतर तर निश्चितच जसं 60च्या वर तर दोघांनाही ते कंपल्सरीच आहे. काही कॅन्सर जे थोडे अलीकडे आढळून येतात. अलीकडे कॅन्सरचं वय सुद्धा अलीकडे आलेलं आहे. तर त्याच्यामुळे 35 ऑनवर्ड्स, 45 ऑनवर्ड्स जर आपण हे नियमितपणे जर वर्षातून एकदा जरी तपासणी केली, तर निश्चितपणे मला असं वाटतं, की ते फायद्याचं होईल.